जय हिंद जय भारत. हे ऑलिम्पिकवीर बंडा पाटील आहेत, 1964चे टोकियो ऑलिम्पिकवीर. आज शेतामध्ये आहेत, ह्यांच्या हातामध्ये हा इळा आहे. मला वाईट हे वाटते की मला एका जुन्या पैलवानानं सांगितलेलं की ज्यावेळी ऑलिम्पिकवीर बंडा पाटलाचं नाव ऑलिम्पिकला आलं त्यावेळी तो दोरीन इळा घेऊन रानामध्ये वैरण काढायला गेला होता, असं मला सांगितलं त्यावेळी त्या माणसानं. आणि आज सुद्धा 64 वर्षानंतर सुद्धा ह्या माणसाच्या हातात इळा आणि दोरी आहे. हे दुर्दैव आहे. मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की साहेब, अशा व्यक्तींना काहीतरी मानधन दिलं पाहिजे, मोठं मानधन दिलं पाहिजे. यांना म्हातारपणात जगण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे. यांच्या कमरेचा प्रॉब्लेम आहे, यांच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. आमचे पैलवान मुरली अण्णा आहेत, मुरली अण्णांना सुद्धा विनंती करतो, अण्णा तुम्ही अशा व्यक्तीकडे लक्ष द्या. ही फार मोठी माणसं आहेत. ही माणसं ज्या दिवशी आपल्यातून निघून जातील त्यानंतर ही माणसं परत आपल्याला भेटणार नाहीत. अशी माणसं परत भेटणार नाहीत अण्णा. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमच्या सुमित्रा वहिनी, त्याचबरोबर आमचे मुरली अण्णा यांना सगळ्यांना विनंती करतो की अशा लोकांना आपण मदत करूया. प्लीज कृपा करून मदत करूया. ही माणसं आयुष्याची थोडी दिवस यांची राहिलेली आहेत, हे आमच्यातून जाणार आहेत, पण गेल्यानंतर सुखाने यांना शेवटचा मृत्यू यावा असं मला वाटतं. एवढी आपल्याला विनंती करतो की आपण काय त्याचा विचार करशील. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. नमस्कार.